आज आपण वांग्याची नवीन रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे हे एक वांग घेतलेलं आहे। वजनी म्हणाल तर हे 250 ग्रॅम आहे। त्यासाठी मी इथे एक किसणी घेतलेली आहे। आता किसणीचा जो मोठा भाग आहे त्या साइडने आपण हे वांग किसून घेणार आहोत। वांग्याचा किस हा मोठा पडला पाहिजे। तुम्ही पाहू शकता इथे आपलं सर्व वांग किसून झालेलं आहे। वांग्याचं भरीत आपण ज्याप्रमाणे बनवतो त्याचप्रमाणे ही भाजी होते, परंतु हिची चव जरा वेगळी लागते, परंतु अतिशय रुचकर अशी ही भाजी तयार होते। आता गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की यामध्ये 2-3 चमचे तेल घालून घ्यायचे। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे। जिरे मोहरी चांगली तडतडली की यावरती एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। यामध्ये आता 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत, ती चांगली परतून घ्यायची। यामध्ये आता अर्धा चमचा आलं व लसणाची पेस्ट घालून घ्यायची। इथे मी आलं लसूण बारीक असं कुटून घेतलेलं आहे, तुम्ही पेस्ट देखील घालू शकता। हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा आता आपला गुलाबीसर रंगावर परतून झालेला आहे। आता यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला आहे, तो घातलेला आहे। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। टोमॅटो आपला मऊ असा परतून झालेला आहे। आता अर्धी वाटी यामध्ये ओला व ताजा मटार घातलेला आहे, तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता यावरती आपण 15 ते 20 सेकंदासाठी झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून मटार व टोमॅटो आपला मऊ असा होईल। तुम्ही पाहू शकता टोमॅटो व मटार आपला थोडासा मऊ असा झालेला आहे। आता यावरती आपण मसाले घालून घेणार आहोत। पाव चमचा हिंग घातलेला आहे, 1 चमचा घरगुती मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे। आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचे सर्व। आता यावरती किसून घेतलेलं वांग घालून घ्यायचे। हे छान आता सर्व मिक्स करून घ्यायचे। सर्व हे आता मिक्स करून घेतलेलं आहे। आता चवीनुसार यावरती आपण मीठ घालणार आहोत। तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार तुम्ही मीठ व मसाले यामध्ये घालू शकता। हे सर्व आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व आता छान मिक्स झालेलं आहे। यावरती आता 5-7 चमचे आपण पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपलं वांग शिजणार आहे। आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत 10 मिनिटासाठी। 10 मिनिटांमध्ये आपण अधूनमधून याला चेक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे वांग आपलं शिजलेलं आहे। सर्व आता मसाले यामध्ये मिळून आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता पाव चमचा यावरती गरम मसाला घातलेला आहे। हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। आता आपली भाजी रेडी झालेली आहे। गॅस बंद करायचा। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालून घ्यायची। सर्व आता हे मिक्स करून घ्यायचे। भाजी आपली रेडी झालेली आहे। हे आता आपण सर्व करून घेऊ। अगदी मोजक्या साहित्यामध्ये व अगदी कमी वेळेमध्ये झणझणीत अशी वांग्याची रेसिपी तयार होते। तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।